साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेल्या पालघरमध्ये आज आपण खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम साडेमाडेतीन। आणि याची साक्ष देतं हे फुलपाखरू। आता हे नाजूक असं सुंदर असं फुलपाखरू मी माझ्या मैत्रिणीला देतो। हे घे 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 लवकर लवकर। बघितलं निसर्गाने किती मुक्त हस्ताने इथं उधळण केली ते। म्हणून या पालघरमध्ये अशीच धमाल मस्ती आपण करणार आहोत इथल्या पाटीलवाड्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडेतीन। आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर कृष्णा कॉलनी मधल्या या पाटीलवाड्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात शेट्टी काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या एरियाबद्दल सांगा। या एरियाबद्दल सांगायचं एवढंच आहे, 55 वर्षापासून या ठिकाणी लोकमान्य नगर, कृष्णा कॉलनी आणि राजेंद्र पाटील वाड्यात आम्ही या ठिकाणी राहत आहोत। आणि शेजारी आमचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि या कुटुंबाशी आणि या घराशी आमचा घनिष्ठ संबंध आहे। आणि या संबंधापोटी या ठिकाणी सर्व आम्ही एकत्र एक ग्रुप म्हणून राहतोय आणि खेळीमेळीच्या वातावरणात अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहेत। आणि पाटीलवाडा हा सर्वांना लोकप्रिय आहे आणि सगळ्यांच्या सार्वजनिक जीवनातला कामाचा सांगा किंवा कुठल्या तरी ग्रामस्थांचं मीटिंगचं सांगा, याच ठिकाणी सर्व मिळून वगैरे एकत्र घेऊन या ठिकाणी केलं जातं। एकंदरीतच इथले सगळे लोक जे ते खूप उत्साही आहेत। खूप उत्साही आहे। काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल फार फार धन्यवाद। आता आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला टोकन्स वाटून साडेमाडेतीन। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला। आणि त्यासाठी माझी एक छोटीशी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? मंजिरी। मांजरी? काय नाव? मंजिरी। मंजिरी। मंजिरी तुला घरात काय म्हणतात सगळेजण? चिंगी। चिंगी? चिंगी म्हणजे तुला माहितच नाही का? मग तू शाळेला जातेस ना रोज? मग शाळेला जाताना तुझी पोणी कोण बांधता अशी मोठी? काकी। काकी। आणि आई? ऑफिस। दप्तर कोण भरतं तुझं? आई। आई। पण चिंगी बाळा आता माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि टोकन्स काढून द्यायची। पटकन डोळे मिट। एक एक टोकन दे। 1 2 3। चिंगीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। बघूयात कोण आहेत 3 स्पर्धक। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 8। अभिनंदन। या आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला आपण सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? सचिन चौधरी। काय करतोस तू? मी आता 12वीची परीक्षा दिली। बर, कुठली साईड होती? सायन्स। बर, मग आता काय 12वी झाल्यानंतर काय करणार? आता बघू इंजिनिअरिंग वगैरे फॉर्म। बघू म्हणजे? हा भरल्यात इंजिनिअरिंग वगैरे फॉर्म भरल्यात मी। पण मला सांग की तुम्ही मित्र मित्र इथं कॉलेजला असाल, कधीतरी कॉलेज बंक करत असाल, पालघर मधला कुठल्या स्पॉटवर तुम्ही जाता फिरायला? पालघरमध्ये आता मी हे नाही विचारणार कोणा बरोबर जातोस ते। सुभाना रिसॉर्ट आहे इकडे पालघरमध्ये, तिकडे स्विमिंग वगैरे करायला। रिसॉर्ट सोडून असं म्हणजे कुठे जंगलात वगैरे इकडे तिकडे? वाघोबा आहे, वाघोबा मनोर साईडला एक वाघोबाचं मंदिर आहे, तिकडे पुढे धबधबा आहे। मग कधी असा प्रसंग आलाय का की घरातल्यांची खोटं बोलून धबधब्यात भिजायला गेलाय? नाही, अजून नाही असं। अजून गेलाच नाहीस? गेलोय पण सांगूनच गेलोय। मग काय परमिशन कशी काढतोस बाबांकडून? काय नाही, बाबांना सांगायचं की जातोय आता असं धबधब्याला। हा जातोय तर आता मला जायचंय आणि मी जाणार, तुम्ही कितीही काहीही बोला। असो, या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा। बघूयात आता या राऊंड मध्ये तू काय करतोस ते। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शिल्पा मोहिले। संगीतकार अनिल मोहिले? आमच्याच कुटुंबातले। तुमच्याच कुटुंबातले? मग तुम्हाला पण संगीत येतं? नाही नाही नाही। बर, मग इकडे कोण असतं पालघरमध्ये? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। बर, आणि बाकीचे? बाकीचे सासू सासरे मुंबईला असतात। बर, येऊन जाऊन असतात। आणि मिस्टर काय करतात? LIC एजंट आहे। LIC एजंट आहेत। मग मूळ गाव तुमचं पालघरच का? माहेरचं पालघर। माहेर पालघर आणि सासर? बोरिवली। बोरिवली।
मग बोरिवलीतून पालघरमध्ये कसं काय बरोबर ओढून आणलं? नाही असं काही नाही. असं काहीच नाही. मुलं काय करतात? मुलगी 10वीत आहे हा आणि मुलगा छोटा आहे 4थीत. 4थीत आहे. पण मग 10वी आहे म्हटल्यावर तुम्हाला किती टेन्शन असतं? टेन्शन मलाच जास्त आहे तिच्यापेक्षा. काय टेन्शन असतं मला सांगा. सगळे पालक इतके ओरडत असताना 10वी आहे 12वी आहे मुलांची घरामध्ये, काय टेन्शन असतं? नाही आता तिने अभ्यास करावा, चांगला मार्क चांगले मिळवावे. म्हणून तुम्ही काय करता? नाही सारखं सांगायचं अभ्यास कर बाई, चांगले मार्क मिळव. हा आणि मग ती चिडते? कधीतरी राग येतोच ना. हा मग त्याच्यावर काय करता तुम्ही? नाही आपण शांत बसायचो मग. पण या कार्यक्रमामध्ये नुसतं शांत बसून चालणार नाही, तुम्हाला अचूक इथं बोली लावायची. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वैशाली गायकवाड. बर, तुम्ही काय करता? मी आता सध्या नगरसेविका आहे पालघर ईस्ट मधली. कसं काय वळलात या क्षेत्राकडे, राजकारणाकडे? माझे कुटुंब राजकारणातच आहेत आणि आमच्या साईडला लेडीज सीट पडल्यामुळे माझा नंबर त्याच्यात लागला. बर, पण मग आता तुम्हाला काय वाटतं की 100% महिलांना आरक्षण झालं पाहिजे? हो झालं पाहिजे. आता या महिला म्हणल्यावर म्हणणारच म्हणणार, पण आता 33% ना. हो आता ते मग काय तुमच्या मागण्या आहेत? सध्या मी महिला बाल कल्याणची सभापती पण आहे. अरे वा. महिलांना जो फायदा पाहिजे ते मिळालंच पाहिजे. बरं मला सांगा की हे सगळं करत असताना घरातले किती मदत करतात? घरातल्यांचा माझा पूर्ण सपोर्ट आहे. पूर्ण सपोर्ट आहे. पण इथं तुम्हाला घरातल्यांचा सपोर्ट घेता येणार नाही आणि तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांचा सुद्धा. इथं सगळ्यात परीक्षा तुम्हालाच द्यायच्या आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला मूळ किंमत सांगायची आहे किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी ही किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यात सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल सचिन, त्याच्यानंतर आपल्या मोहिले वहिनी आणि सर्वात शेवटी वैशाली गायकवाड. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. या वॉटर प्युरिफायर मध्ये जर्म किल किट आहे, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट कार्बन ट्रॅप, जर्म किल प्रोसेसर व पॉलिशरचा समावेश आहे. ह्या जर्म किल किटची रचना अशा पद्धतीने केली आहे ज्यामुळे तुम्हाला 1000 लिटर शुद्ध पाणी मिळू शकतं. या वॉटर प्युरिफायर मधील मायक्रोफायबर मेशमुळे पाण्यातील घाण काढली जाते. कार्बन ट्रॅपमुळे उरलेली घाण व किटाणू काढले जातात. याच्या जर्म किल प्रोसेसर मध्ये प्रोग्राम क्लोरीन रिलीज टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे विषाणू व जीवाणूंचा नाश होतो. यामुळे आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळते. या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतोय सचिन. सचिन हे 5 अंक घे, यातले फक्त 4 अंक वापरून तुला याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1200. किंमत काय कमी जास्त काय वाटते? नाही. नक्की? बर पाठीमागे काय अंदाज आहे, काय असेल किंमत? 1200. बर इकडे काय अंदाज? 2000. पलीकडे 1050. तुला काय वाटतं आता? 1200. लिहून टाकायची ही किंमत? लिहून टाका. लिहूयात मग. मोहिले वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 2000. ठाम आहे या मतावर? हो हो. लिहूयात मग. वैशाली मॅडम आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 2100. 2100. किंमत कमी करायची आहे? नाही. नाही एवढीच लिहून टाकायची? येस. लिहूयात मग. आपल्या स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सचिनने सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. त्यानंतर मोहिले वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये आणि सर्वात शेवटी वैशाली गायकवाड यांनी सांगितलेली किंमत आहे 2100 रुपये. बघूयात या प्रॉडक्टची खरी किंमत किती येते. आणि या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत आहे 1000 रुपये. अभिनंदन सचिन, तुला हा वॉटर प्युरिफायर मिळतोय. आता वॉटर प्युरिफायर जिंकलाच म्हटल्यावर घरातलं कोण खुश होणार सगळ्यात? आई. आई. आई आली का बरोबर? नाही. नाही मग काय न सांगताच इकडे आलायस? नाही सांगून आलो. मी सांगून आला? सांगितलं ना तुम्हाला, सांगूनच जातो मी घरात. अरे वा वा वा, किती आज्ञाधारक बाळ आहे बरं. आता ऐका ऐका ऐका, आता सगळ्यांना सांगूनच मी तुला तुझ्यासमोर सांगतोय बरं का परत हे की तू आता जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस. तिथं पण सांगून आलायस जॅकपॉट राऊंडला जाणार आहे ते? नाही ना. या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा बाबा. नीट खेळ. आता आजचा प्रश्न
आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी विचारणार आहे आणि याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर सांगेल त्याला मी एक नेहमीप्रमाणे छोटीशी भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, रूप सुंदर लाल लाल चव घ्याल तर हाय हाय कराल म्हणजे काय? उत्तर अजिबात मध्ये फोडू नका. हे उत्तर आपण कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेणार आहोत. पात्रा साडेमाडे 3